या गाळ्यांच्या संदर्भात विशाल शेटे, संस्थापक अध्यक्ष सेफ्टी वेलफेअर असोसिएशन यांनी तक्रार केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही ती कारवाई केलेली आहे। कोणाच्याही दबावाखाली आलेली कारवाई केलेली नाही। मात्र फेरीवाल्यांना कुठेतरी वाचवावं, फेरीवाल्यांच्या म्हणण्यावरती केली आहे, तुमची चौकशी करण्यात यावी अशा प्रकारचं देखील आता सदस्यांनी सांगितलेलं आहे। नाही, त्याच्यासमोरच 54 गाळे पण सील केलेत आपण। महापालिकेचे जे गाळे होते ते पण सील केलेलेच आहेत ना। मग काय वाटतं की रोजची कारवाई चालू आहे, आमची दैनंदिन कारवाई चालू आहे। राजकीय लोक अशा प्रकारे तुम्ही कारवाई केल्यावर पाठी थांबवण्याचं काम सुरू आहे? नाही, असं काही नाही। त्यांचा आम्हाला व्यवस्थित सपोर्ट आहे आणि कारवाई रोज चालू आहे। मग नालेसफाईचा विषय होता, त्याचबरोबर फेरीवाल्यांचा विषय होता, अनेक विषय या ठिकाणी आलेले। प्रामुख्याने काही विषयांना तुम्ही देखील विरोध केलेला आहे। नेमकं कुठल्या विषयावरती तुमची नेमकी काय मागणी होती? नाही, गेल्या 5 वर्षापासून ज्या पद्धतीने प्रशासनाला काम करायचं त्यांच्या अंगवळणी पडलेलं आहे। आता सर्व नगरसेवक निवडून आलेले आहेत। प्रशासनाने प्रशासकीय काळामध्ये ज्या काही चुका केल्या आहेत त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आज प्रशासनाला तशी ताकीद आम्ही दिलेली आहे। नालेसफाई असेल, फेरीवाला असेल किंवा रस्त्यावरचे खड्डे असतील, डांबर असेल। आता बघा, आपण जर बघत असाल तर आता एप्रिल महिना सुरू झाला तरी अजून डांबरीकरणाचे टेंडर झालेले नाही। याच्यावरती प्रशासनाला जाब विचारला आहे। नागरिकांना आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आहेत, तर सत्तेमध्ये असताना लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि नागरिकांची कामं व्हावी याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी आज आम्ही सभागृहामध्ये प्रशासनाला जाब विचारलेला आहे। दुसरी गोष्ट पाहिलं तर महापौर बंगल्याविषयीही मोठ्या प्रमाणात एकामेकांवरती शिंतोडे उतरले गेले, त्याचबरोबर प्रशासनावरती मोठं बोट उचललं गेलेलं आहे। नाही, प्रशासनाचा आम्ही महापौर बंगल्याच्या निमित्ताने निषेध केला। निषेध करण्याचं कारण एवढं होतं की निवडणुका लागल्या, प्रशासनाला माहिती होतं की महापौर कुठल्याही पक्षाचा होईल पण महापौर होईल, महापौर येणार, परंतु प्रशासनाने कुठलीही दखल न घेता त्या महापौर बंगल्याचं काम केलं नाही, दुरुस्ती केली नाही। महापौर आल्यानंतर आज महापौरांना निवास करण्यासाठी बंगला नाही, याच्यामुळे महापौरांना अतिशय मोठा त्रास झाला। त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाचा निषेध केला। त्याचबरोबर प्रशासनाने या बिल्डिंगमध्ये देखील एकही केबिन स्वच्छ केली नव्हती, सगळीकडे घाण पसरलेली होती। त्याच्यामुळे प्रशासनाचा आम्ही त्या गोष्टीसाठी आज निषेध केलेला आहे। शेवटचा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने फेरीवाले हटाव ही मोहीम महानगरपालिकेने घेतलीत, अनेक कारवाई होतात, मात्र त्याला देखील या ठिकाणी सभागृहात विरोध झाला असं सांगता येईल का? कारण गाळ्यावरती सील केलं, त्यावरती सगळेच स्थायी समितीचे सदस्य आक्रमक होते। नाही, याच्यातला विषय थोडा आपण वेगळ्या पद्धतीने घेतला। प्रशासनाने दुकानदाराचा गाळा फेरीवाल्यांच्या तक्रारीवरनं सील केला, म्हणजे फेरीवाला हटाव जी मोहीम सुरू आहे ती कुठेतरी थांबावी याच्यासाठी फेरीवाले वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत आहेत। आणि त्याच्याच जे तक्रार करत होते, जे गाळेधारक की आमच्या गाळ्याच्या समोर फेरीवाले बसतात, त्या फेरीवाल्यांवर कारवाई न करता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्या दुकानदाराचा गाळा सील केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन फेरीवाल्यांशी चर्चा करा आणि मगच तुमचा सील उघडेल। यासाठी आज त्या वॉर्ड ऑफिसरला बोलून इथे जाब विचारलेला आहे आणि त्या दुकानाचं सील देखील ओपन झालेलं आहे आणि तिथे फेरीवाल्यांवर अजून कारवाईची तीव्रता वाढवायला सांगितलेली आहे। आपण बघितलं असेल तर गेल्या आठवड्यातच एका फेरीवाल्याने एका महापालिकेच्या अधिकाऱ्यावरती हात उचलला होता, त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्याच्यावरती कडक कारवाई केली आहे। फेरीवाल्यांना कुठली आम्ही मुभा देणार नाही। फेरीवाला ही जशी आपल्या लोकांची गरज असते ते फेरीवाला झोन प्रॉपर डिक्लेअर करून 150 मीटर पूर्ण क्लिअर ठेवण्यासाठी निर्देश आज आम्ही दिलेले आहेत। अधिकाऱ्यांवरती काय कारवाई? नाही, त्या अधिकाऱ्यांनी आता ती सील ओपन केली आहे, कुठलीही नोटीस न देता त्यांनी कारवाई केली होती। त्याची चौकशी करून जर अधिकारी दोषी आढळले त्यांच्यावर देखील कारवाई होईल। तुम्ही संताप व्यक्त केलेला आहे। संबंधित जो वार्ड अधिकारी आहे त्यांनी फेरीवाल्यांच्या माहितीनंतर पैसे घेऊन काहीतरी नाही, मी पैसे घेऊन असा काही मी आरोप केलेला नाही त्यांच्यावर। एका फेरीवाल्याने एका दुकानदाराच्या बाबतीत तक्रार केली आणि ह्यांनी कुठलीही कायदेशीर प्रोसिजर न करता डायरेक्ट जाऊन दुकानाला सील लावलं। त्याच्यावर वॉर्ड ऑफिसरचं म्हणणं होतं की ते बांधकाम इल्लीगल आहे। तरी बांधकाम इल्लीगल असेल तर त्यांनी ते तोडलं पाहिजे होतं। सील करणं असं कायद्यात फक्त जर टॅक्स तुम्ही भरलेला नसेल, प्रॉपर्टी टॅक्स बाकी आहे, पाण्याचं बिल बाकी आहे, महापालिकेचे कुठले देणी बाकी असतील तर त्या वेळेला फक्त तुम्हाला कायद्यात प्रोव्हिजन आहे की एखादा गाळा किंवा दुकान तुम्ही सील करू शकता किंवा तुम्ही असं एखादं रिपेअरिंगचं काम करता ज्याच्यामुळे अख्खं स्ट्रक्चर कोसळू शकतं, तर त्यावेळेला काम बंद करण्याकरता वॉर्ड ऑफिसर ते दुकान किंवा ते बांधकाम सील करू शकतो।
यांनी केवळ दबावाखाली येऊन ते दुकान सील केलं होतं. त्याला जर हे दुकान इल्लीगल वाटत असेल तर त्यांनी त्याप्रमाणे त्याची नोटीस देऊन योग्य ती कारवाई करावी. म्हणजे फेरीवाल्याला वाचवण्यासाठी गाळ्या धारकांवरती कारवाई असं फेरीवाल्यांच्या माध्यमातून गाळेधारकांवर प्रेशराईज केल्यानंतर गाळेधारक प्रशासन आणि नगरसेवकांच्या विरोधात उभे राहतील, असंतोष निर्माण होईल आणि मग फेरीवाल्यांच्या बाबतीत चाललेली जी आता कारवाई आहे ती थोडी डिली पडेल आणि यांचे व्यवसाय परत चालू होतील. ह्याच्याकरता फेरीवाले आणि त्यांच्या संघटनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहेत. त्यातलाच हा एक प्रकार होता. काय त्या अधिकाऱ्यावरती कारवाई व्हावी अशी काय मागणी होती? नाही, त्या अधिकाऱ्यांनी सील उघडलेला आहे. त्याला योग्य ती समज स्टँडिंग कमिटीच्या सभेमध्येच देण्यात आलेली आहे. यापुढे त्याच्याकडनं अशी काही चूक झाली तर त्याला त्याचं निलंबन करणं किंवा त्याच्यावर कारवाई करणं या बाबतीतल्या विषयाचा आम्ही फॉलोअप घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.